काल रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना बंदोबस्त उपलब्ध करून दिला होता. बंदोबस्ताची प्लॅनिंग केली गेली होती. त्यामध्ये साधारणपणे 10 ते 11 अनधिकृत बांधकामे होती. कारवाई सुरू होण्यापूर्वी एक ठिकाणी काही बेकायदेशीर जमाव जमला होता आणि त्याने पोलिसांवरती, बंदोबस्तावरती असणाऱ्या आमच्या अंमलदारांवरती आणि याच्यावरती दगडफेक थोड्या प्रमाणात केली. त्यामध्ये आमचे 2 अधिकारी, त्यांना 1, 2 किंवा 3 टाके पडलेले आहेत आणि 8 ते 9 किरकोळ जखमी असणारे अंमलदार आहेत. त्या व्यतिरिक्त आम्ही ज्ञात आणि अज्ञात अशा आरोपींवरती गुन्हे दाखल केलेले आहेत चिखली पोलीस स्टेशनमध्ये. काल रात्रीपर्यंत आम्ही 36 लोकांना अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेलं आहे. उर्वरित जे लोक आहेत, समाजकंटक यामध्ये होते जे आरोपी, त्यांनासुद्धा ताब्यात घेण्याची मोहीम आम्ही तीव्र केलेली आहे आणि उरलेले आरोपीसुद्धा आम्ही लवकरच ताब्यात घेऊ. ते जे अननोन आरोपी आहेत त्यांची संख्या किती? कारण मॉब तर खूप होतात, 300 ते 500 जणांवरती गुन्हा दाखल. अंदाजे सगळेच मॉब रायटमध्ये सामील होता असं म्हणणं योग्य होणार नाही. आम्ही प्रत्येकाला CCTV फुटेजमधून, ड्रोनच्या फुटेजमधून, आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी केलेल्या शूटिंगमधून आयडेंटिफाय करत आहोत आणि आयडेंटिफाय करून त्यांना प्रत्येकाला त्याचा रोल असेल अशाच लोकांना आम्ही ताब्यात घेत आहोत. सर, त्या कारवाईसाठी आपण किती जणांचा बंदोबस्त दिला होता आणि त्या लोकांनी आपल्या वाहनांचा आणि आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला, किती जखमी झालेत आणि किती वाहनांचं नुकसान केलं? मी आता सांगितलं आपल्याला की 2 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आमच्या 2 आणि 3 टाके पडलेले आहेत. 1 अधिकारी आहेत, 1 अंमलदार आहे आणि 8 ते 9 कर्मचारी अंमलदार आहेत, त्यांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत. वाहनांचं काय नुकसान? वाहन एक RCPचं वाहन आहे, ज्याच्यात आपण जी मगाशी उल्लेख केला. सुरुवातीला कारवाई सुरू होण्यापूर्वी जे वाहन गेलं होतं तिथे स्टेशन व्हायला, त्या वाहनांवरती झालेलं दगडफेक आहे. त्या वाहनाचं नुकसान झालेलं आहे.